हे दिसताना जरी कांद्या पोह्यासारखं दिसत असलं ना, तर हे पोहे नाही आहेत, हा आहे झुणका. तो सुद्धा तव्यावरचा मोकळा झुणका. कधी आपल्याला असं ते पातळ पिठलं करायचं नसेल ना, तर या पद्धतीने झुणका करा. कमी साहित्य लागतंच, शिवाय अगदी 10 मिनिटामध्ये तयार होतो. एकदम सोप्पा आहे. तो व्यवस्थित शिजावा म्हणून बऱ्याच टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. अशी भाकरी, त्याच्यासोबत असा पातीचा कांदा आणि हा कोरडा झुणका. बघायची रेसिपी, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत तव्यावरचा झुणका. तर झुणक्याचे आपण बरेच प्रकार बघितले. एकदा तर 3 प्रकार एकसाथ दाखवले होते आणि सगळ्यांना खूप आवडले. आज आपण तव्यावरचा झुणका करणार आहोत. करायला एकदम सोपा आहे आणि इतर पिठलं किंवा झुणक्यापेक्षा थोडा वेगळा लागतो. रेसिपीला सुरुवात करूया. तर आता झुणका करायचा आहे, त्यासाठी साहित्य तुम्हाला माहितीच आहे, फार काही लागत नाही, पण तरीही काय काय साहित्य लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतलंय 1 वाटी बेसन, 2 बारीक चिरलेले कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, थोडासा कढीपत्ता, सोबतच लागेल चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तव्यावरचा झुणका करतोय. माझ्याकडे तवा नाही, पण मी पॅन वापरणार आहे. तुमच्याकडे जसं छान खोलगट तवा असेल ना, लोखंडाचा, भाकरी करतो तो, तर अजून उत्तम. तर आता पहिल्यांदा आपण काय करू, याचा ठेचा करूया. खलबत्त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, लसूण घालायचा भरपूर. यासोबत मी थोडंसं मीठ घालते. मीठ घातल्यामुळं पदार्थ चांगला बारीक होतो, म्हणून मीठ घालायचं आणि याला कुटून घ्यायचं. जाडसर कुटायचं आहे, खूप बारीक करायचं नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधनं ऑन ऑफ करत जाडसर कुटून घेऊ शकता. आणि आपला हा ठेचा तयार झाला आहे. खलबत्त्यात केला ना मस्त चव येते. हे बघा, असा जाडसरच ठेवला आहे झुणका करायला घेऊन. खरं तर आपण तव्यावरचा झुणका करतोय, पण माझ्याकडे तवा आहे लोखंडाचा, पण असा खोलगट नाही आहे. त्यामुळे मी पॅन घेतला आहे. तुमच्याकडे जर असेल ना तसा तवा, तर खरंच वापरा, खूप छान चव येते. आता इथं मी घालते तेल. साधारण 1-4 चमचे तेल घालते. या झुणक्याला तेल जास्त लागतं. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल चांगलं तापवून द्यायचं, कारण एकतर आपल्या पारंपरिक भाज्यांमध्ये जास्त काही माल मसाला नसतो, त्यामुळे फोडणी बेस्ट बसली पाहिजे. त्यासाठी तेल नीट तापवायचं. तेल तापलं, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. हां, इथं मी काय केलं आहे, ठेचा करताना त्याच्यातच जिरं घातलं. तुमचं याच्यामध्ये घालायचं राहिलं तर तुम्ही फोडणीत जिरं घालू शकता. मोहरी तडतडली, आता घालूया हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. या पिठल्याला कांदा भरपूर लागतो. कढीपत्ता परतून घेऊया. कांदा परततोय तोवर आपण बेसनाचं मिश्रण करू. इथं आपण जे बेसन घेतलंय त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त पातळ करायचं नाही, आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून याला मिसळून घ्यायचं. 1 वाटी बेसन असेल तर अर्धी पाऊण वाटी पाणी घालायचं. आधी गुठळ्या मोडायच्या, मध्ये आणखी पाणी घालूया. हे बघा, आपलं हे मिश्रण तयार झालं. असं पातळ ठेवलेलं आहे. कांदा परतत आला. आता यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण, मिरची आणि जिरं घालूया आणि याला परतून घेऊया. तुम्हाला सांगू का, आमच्याकडे जे पिठलं करतात ना रोजच्या, म्हणजे असं जेव्हा आपण म्हणतो ना पटकन काही सुचत नाही, पटकन बेसन किंवा झुणका करू, तेव्हा आमच्याकडे कांदा घातला जात नाही, फक्त लसूण मिरचीचा ठेचा घातला जातो. तर हा ठेचा मस्त परतला गेला पाहिजे, तेव्हा जाऊन पिठल्याला खरी चव येते. तर ठेचा कांद्यासोबत छान परतला. आता घालूया हळद, थोडीशी कोथिंबीर, याला मिसळायचं. आता मी काय करते, मीठ पण या कांद्यातच घालते, म्हणजे झुणक्यामध्ये चांगलं मिसळलं जाईल. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ याच्यामध्ये मिसळून घेऊ. ज्यांना असा प्रॉब्लेम येतो ना की कधी कधी मीठ घातलं जातं पण ते सगळीकडे मिसळलं जात नाही, सरळ मीठ फोडणीमध्ये घालायचं, म्हणजे ते चांगलं मिसळलं जातं. आता मीठ मिसळून घेतलं, गॅस आपण कमी करूया. यावर हे बेसनाचं मिश्रण ओतायचं. गॅस कमीच ठेवू आणि याला मिक्स करू. काही जण डायरेक्ट कोरडं बेसनच असं पेरतात आणि एकदम कोरडा झुणका करतात, पण त्याला मग तेल मात्र खूप जास्त घ्यावं लागतं. पण तुम्हाला जर तेल फार वापरायचं नाही आणि कोरडा झुणका करायचा आहे तर थोडंसं मिश्रण पाण्यामध्ये कालवायचं, थोडंसं बेसन पाण्यामध्ये कालवायचं आणि असा झुणका करायचा. तुम्हाला हवं तर इथं तुम्ही थोडीशी मिरची पावडर घातली तरी चालेल रंगासाठी.
या झुणक्याला कांदा मात्र भरपूर घालायचा. हे बघा, ह्याला मी चांगलं मिक्स करून घेतलंय. गुठळ्या वगैरे काय असतील तर त्या नीट मोडून घ्यायच्या. यावर झाकण ठेवायचं आणि हिला 5 ते 7 मिनिटांची वाफ काढायची. गॅस एकदम कमी करून वाफ काढायची. 5 ते 7 मिनिटं वाफ काढलेली आहे. बघूया, झुणक्याला मस्त वाफ बसली आहे आणि हे शिजलंय बरं का. हे ओळखायचं कसं, जेव्हा आपण असं करतो ना, याचा असा गोळा होतो, एकदम असं चिकटून बसत नाही किंवा असं पिचपिचीत लागत नाही. याचा अर्थ आपला झुणका मस्त शिजलेला आहे. आता आपण काय करूया, हे बघा, हे ना अजिबात चिकट नाही आहे. यावर घालूया कच्चं शेंगदाण्याचं तेल 1 ते 2 चमचे. याने काय होतं ना, हे पचायला सोपं जातं. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करूया बंद. तुम्हाला जर वाटलं की हां, बेसन थोडं कच्चं आहे तर आणखी एखादी वाफ दिली, पाण्याचा हबका मारून तरी चालेल. आणि आपलं हे मस्त असं तव्यावरचं पिठलं, तव्यावरचा झुणका तयार झाला आहे. आता मी तव्यावरचा म्हणते पण मी पॅनमध्ये केला आहे, त्यामुळं तुम्ही जर तव्यावर केला तर याला एक्झॅक्ट नाव सूट होईल, तव्यावरचा झुणका. माझी आई बऱ्याचदा अशा पद्धतीने सुद्धा झुणका करते. कधी जर आपल्याला असं खूप काही भांडीकुंडी भरवायची नाही आहे, पटकन ते भाकरी केलेल्या तव्यावरच असा झुणका करायचा आहे, तर भाकरी चपाती केल्या केल्या लगेच त्या तव्यावर फोडणी दिला जायचा. आता हा झुणका जो आहे चपातीसोबत भारी लागतो, भाकरीसोबत तर खूप मस्त लागतो, पण सोबतीला कांद्याची जोड पाहिजे बरं का. तर अशा पद्धतीने आपण हा तव्यावरचा झुणका केला. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल ना झुणका करायची, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे काय काय म्हटलं जातं, झुणका, बेसन, पिठलं, अजून काही वेगळी नावं असतील तर ते सुद्धा मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.